नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीसाठी विचारण्यात येणारे काही अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो, असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघावयास मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 26 एप्रिल 1994 या दिवशी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक दुसरा, रिझर्व्ह बँकेद्वारे छापण्यात येणाऱ्या नवीन 20 रुपयांच्या नोटेवर कोणते छायाचित्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर वेरूळची लेणी हे छायाचित्र रिझर्व्ह बँकेद्वारे छापण्यात येणाऱ्या नवीन 20 रुपयाच्या नोटेवर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रात सर्वात कमी काळ मुख्यमंत्री पद भूषवणारे व्यक्ती कोण ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात सर्वात कमी काळ मुख्यमंत्री पद भूषवणारे व्यक्ती ठरले आहेत। प्रश्न क्रमांक चौथा, कोणत्या शहरात भारताचे पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारले गेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर दिल्ली या शहरामध्ये भारताचे पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारले गेले आहे। प्रश्न क्रमांक 5, आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर केशवसूत यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 6, जागतिक नागरी संरक्षण दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1 मार्च या दिवशी जागतिक नागरी संरक्षण दिवस साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 7, मी अन्नपूर्णा योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महाराष्ट्र या राज्याने मी अन्नपूर्णा योजना सुरू केली। प्रश्न क्रमांक 8, पंचायत राज्य व्यवस्था लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील कितव्या क्रमांकाचे राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 9व्या क्रमांकाचे राज्य पंचायत राज व्यवस्था लागू करणारे महाराष्ट्र हे आहे। प्रश्न क्रमांक 9, कोणत्या शहरात स्वच्छतागृह या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर वाराणसी या शहरात स्वच्छतागृह या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सुमित मल्लिक हे महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त आहेत। प्रश्न क्रमांक 11, विजय स्तंभ कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर चित्तूर येथे विजय स्तंभ आहे। प्रश्न क्रमांक 12, कॅनडा सरकार महाराष्ट्रातील कोणत्या एका धार्मिक स्थळाचा व शहराचा विकास करणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पंढरपूर या शहराचा कॅनडा सरकार महाराष्ट्रातील एका धार्मिक स्थळाचा विकास करणार आहे। प्रश्न क्रमांक 13, महिला संरक्षणासाठी कौटुंबिक हिंसा अधिनियम 2005 द्वारे महिलांना कोणता हक्क प्राप्त झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सुरक्षित घर हा हक्क महिलांना संरक्षणासाठी कौटुंबिक हिंसा अधिनियम 2005 द्वारे महिलांना हक्क प्राप्त झाला।
प्रश्न क्रमांक 14 बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर महाराष्ट्र हे राज्य बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 15 सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर संत रामदास हे सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते आहेत. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर लोकराज्य हे मासिक महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक आहे. प्रश्न क्रमांक 17 1773च्या नियमाच्या कायद्यानुसार एक सुप्रीम कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कोलकाता या ठिकाणी 1773च्या नियमाच्या कायद्यानुसार एक सुप्रीम कोर्ट स्थापन करण्यात आले. प्रश्न क्रमांक 18 पुणे नगरपालिकेने महात्मा फुलेंचा पुतळा बसवावा अशी मागणी इसवी सन 1925 मध्ये कोणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर केशवराव जेघे यांनी पुणे नगरपालिकेने महात्मा फुलेंचा पुतळा बसावा अशी मागणी इसवी सन 1925 मध्ये केली होती. प्रश्न क्रमांक 19 1920 साली महाड येथील कुलाबा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुलाबा परिषदेचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 20 कोणता घटक कार्बनचे सर्वात जास्त शोषण करतो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर महासागर हा घटक कार्बनचे सर्वात जास्त शोषण करतो. प्रश्न क्रमांक 21 मराठा लोकांसाठी मुंबई कायदे मंडळात स्वतंत्र मतदारसंघ असावा ही मागणी करण्यासाठी शाहू महाराजांनी कोणास लंडनला पाठवले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर भास्करराव जाधव यांना मराठा लोकांसाठी मुंबई कायदे मंडळात स्वतंत्र मतदारसंघ असावा ही मागणी करण्याकरिता शाहू महाराजांनी लंडनला पाठवले. प्रश्न क्रमांक 22 भारताचे पहिले वन धोरण कोणत्या वर्षी जाहीर झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1916 या वर्षी भारताचे पहिले वन धोरण जाहीर झाले. प्रश्न क्रमांक 23 भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वप्रथम सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा वापर केला गेला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मणिपूर या ठिकाणी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वप्रथम सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा वापर करण्यात आला. प्रश्न क्रमांक 24 नगर परिषदेचा अध्यक्ष खालीलपैकी कोणाकडे स्वतःचा पदाचा राजीनामा सादर करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर जिल्हाधिकाऱ्याकडे नगरपालिकेचे अध्यक्ष स्वतःचा पदाचा राजीनामा सादर करतात. प्रश्न क्रमांक 25 जगातील असा कोणता महासागर आहे की ज्याचे नाव एका देशावरून ठेवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर हिंदी महासागर असा आहे की एका देशावरून त्याचे नाव ठेवले आहे. प्रश्न क्रमांक 26 दिलेल्या पर्यायामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेले स्थान कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुंबई शहर दिलेल्या पर्यायामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेले स्थान आहे. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणत्या प्रदेशास हजारो भाषांची भूमी असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर आफ्रिका या प्रदेशास हजारो भाषांची भूमी असे म्हणतात.
प्रश्न क्रमांक 28 भारताच्या जमीन सीमेची लांबी किती किमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 15,200 किमी भारताच्या जमीन सीमेची लांबी आहे. प्रश्न क्रमांक 29 कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात लांब आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर गुजरात राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात लांब आहे. प्रश्न क्रमांक 30 भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुंबई हे बंदर भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.